नमस्कार. ईशान्य दिशा आणि टॉयलेट या विषयावरती हा सुंदर आज व्हिडिओ मी तुम्हाला देतो आहे. सगळे गैरसमज दूर होतील. त्यामुळे ज्यांना मोठा व्हिडिओ पाहायचे पेशन्स आहेत, ज्यांच्याकडे वेळ आहे, त्यांनी पहा. स्किप करून पाहणे किंवा किती जास्त पालधाड लावताय असं ज्यांना पाहायचं आहे, ज्यांना बोलायचं आहे, त्यांनी हा व्हिडिओ बघू नका. ज्यांना रील्स बघायची सवय झाली अशांनी हा व्हिडिओ बघू नका, कारण सविस्तर मार्गदर्शन देतो आहे तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने. ईशान्य दिशा आणि टॉयलेट यामध्ये पहिल्यांदा आपण समजून घेऊ ईशान्य दिशा म्हणजे काय आणि टॉयलेट म्हणजे काय. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ईशान्य दिशेला टॉयलेट आलं तर काय होतं आणि काय परिणाम चांगले वाईट घरात घडतात. तर पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, ईशान्य दिशा म्हणजे काय. पूर्व दिशा सूर्याची आणि उत्तर पश्चिम दिशा चंद्राची ज्या कोनात मिळते, ज्या काटकोनात मिळते, तो काटकोन म्हणजे आला ईशान्य दिशा. बरोबर. इथे आली उत्तर आणि इथं आली पूर्व. हे नॉर्थ ईस्टचा जो कॉर्नर आहे त्याला ईशान्य दिशा, देवतांची दिशा म्हणतात. त्या दिशेचं महत्त्व काय माहिती आहे? त्या दिशेचं महत्त्व असं आहे की त्या ठिकाणी देवतांची ऊर्जा जास्तीत जास्त प्रवाहित झालेली असते. त्या ठिकाणी देवतांचं क्षेत्र विस्तारित असतं. त्यामुळे ईशान्य दिशेला देवघर असावं किंवा देवतांचं निवासस्थान म्हणलेलं आहे. कारण आपल्या अष्टदिशांमध्ये ज्या सर्वात पॉझिटिव्ह एनर्जी असणाऱ्या दिशा आहेत ती पूर्व आणि उत्तर. जसं आग्नेय दिशा दक्षिण आणि पूर्वेचा कॉर्नर येतो, तसं इकडे उत्तर आणि पूर्वेचा कॉर्नर म्हणजे ईशान्य दिशा. बेसिक लक्षात आलं? कारण हे सविस्तर तुम्हाला समजून सांगण्याचं कारण असं की तुम्हाला कळणं गरजेचं ईशान्य कुठे आहे. बरोबर आहे. आता अनेक NE किंवा N किंवा ईस्ट 1 ईस्ट 2 असे बरेचसे यात बायफर्केशन केलेले आहेत. पण आपण शुद्ध साध्या भाषेत म्हणजे ईशान्य दिशा पूर्ण, उत्तर आणि पूर्वेचा कोपरा, देवतांचं निवास सांगितलं आहे. आता ईशान्य दिशा ही वास्तुपुरुषाच्या एका महत्त्वाच्या अंगाचं काम करते. म्हणजे वास्तुपुरुषाची ही ईशान्य दिशा बघा, वास्तुपुरुषाचं मस्तक आलं या ठिकाणी आहे. दिसते तुम्हाला दिशा? हे बघा, या ठिकाणी उत्तर आहे, या ठिकाणी पूर्व आहे. ज्या कोपऱ्यामध्ये जुळली ती आली वास्तुपुरुषाची ईशान्य दिशा, मर्मस्थान, मस्तक. म्हणजे हा जो अख्खा वास्तुपुरुष आहे त्या वास्तुपुरुषाचं मस्तक जिथं आलेलं आहे ते आहे ईशान्य दिशा. मग ही ईशान्य दिशा काय करते? हेल्थ आणि इम्युनिटीचा कॉर्नर आहे. तुम्ही त्या दिशेमध्ये जर कुठला दोष आला तर घरामध्ये हेल्थ प्रॉब्लेम यायला सुरुवात होतात. हेल्थ इम्युनिटी ही कमी व्हायला सुरुवात होते. म्हणून ईशान्य दिशेमध्ये अडगळ भंगार, नको त्या गोष्टी, बंद पडलेल्या वस्तू, खूप जडत्व, टॉयलेट, यानंतरनं किचन, या अशा काही गोष्टी नसाव्या. बेडरूमसुद्धा ईशान्येला नसावे. बरोबर. ईशान्य दिशा ही आरोग्याची. कारण बघा, मस्तकाला जर कुठला दोष झाला तर सर्व अंगास दोष हा होतो. मग तुम्ही बघताय ईशान्य दिशा ही आपल्याला समजलं की वास्तुपुरुषाचं हे मस्तक आहे. बरोबर. म्हणजे आपल्या शरीरात, घरात समजा तुमच्या 5 मेंबर आहेत, तुमच्या 5ही मेंबरचं डोकं म्हणजे तुमच्या घराची ईशान्य दिशा आहे, हे लक्षात ठेवा. इतर अवयव हे मी तुम्हाला नंतर सांगणार आणि शिकवणार आहे. त्यामुळे बेसिक लक्षात घ्या की आपल्याला ही ईशान्य दिशा बिघडलेली चालणार नाही. कारण त्या ठिकाणी जर दोष आला तर आपल्या हेल्थ इम्युनिटीची डायरेक्शन आहे आणि देवतांचा कृपा आशीर्वाद ज्या दिशेतून आपल्याला मिळतो ती ईशान्य दिशा आहे. मित्रांनो, तिथे ही गोष्ट म्हणजे निगेटिव्ह असणारी टॉयलेट नसावी. बहुतेक आता तुम्हाला कळलं असेल की ईशान्य दिशा म्हणजे काय. ईश्वराचा आशीर्वाद ज्या दिशेतून आपल्या घराला प्राप्त होतो ती ईशान्य दिशा, ईश्वराची दिशा. कळलं ना? ज्यांना कळलं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणा. हो येस सर, आम्हाला कळलं, ईशान्य दिशा कळली. कारण तुम्ही यूट्यूबवरती जेव्हा कमेंट टाकता तेव्हा हे व्हिडिओ पुढे पाठवले जातात. यूट्यूबला कळतं की हे व्हिडिओ लोकांसाठी खूप गरजेचे आहेत. यस लिहा. हो, ईशान्य दिशा कळाली. कळलं? माहीत असू द्या तरीसुद्धा लिहा. कारण माझे अनेक व्हिडिओ बघून तुम्हाला ईशान्य, पूर्व, उत्तर ह्या गोष्टी माहिती आहेत. बरोबर आहे. आता पुढे जो टॉयलेट म्हणजे काय, तर टॉयलेट म्हणजे जगातला कुठल्याही माणसाला विचारलं तर ते निगेटिव्ह क्षेत्र आहे, नकारात्मक क्षेत्र आहे. पण मी त्या टॉयलेटला निगेटिव्ह कधीही म्हणत नाही. कारण जेवतानाचा डायनिंग टेबल जसा पवित्र शुद्ध आहे, स्वयंपाकघर जसं शुद्ध आहे, तसंच शरीराची शुद्धी करून मलनिस्सारण करणारे जी महत्त्वाचं क्षेत्र आहे ते टॉयलेट आहे. त्याला आपण वाईट केलेलं आहे.
मग खातानाची क्रिया शुभ आहे तर विसर्जनाची अशुभ कशी असू शकते? बरं, तुम्ही खाताय 25 दिवस तुम्ही टॉयलेटलाच नाही गेला तर काय होणार आहे? शरीर हे निष्प्राण होणार, तुम्हाला आरोग्याच्या मेजर तक्रारी, पोटाच्या तक्रारी होणार. मग ह्याला कोण मदत करते? तर ते टॉयलेट. आलं का लक्षात? टॉयलेटला तुम्ही जाताय म्हणून पोटाचा कोठा साफ होतो, गट क्लिअरन्स होतो. आणि मग हे टॉयलेट वाईट कसं असू शकतं? ही क्रिया वाईट कशी असू शकते? ही चांगली क्रिया आहे. टॉयलेट वाईट नाही आहे, ते कुठल्या दिशेला आले त्यानुसार त्याचा वाईटपणा दाखवायला चालू करतं. आलं का लक्षात? टॉयलेटचं महत्त्व कळलं? टॉयलेट वाईट नाही आहे. अख्ख्या भारतभरामध्ये जेवढे यूट्यूबर्स आहेत ना, ते सगळं टॉयलेट बहुत बेकार होता है, टॉयलेट गलत चीज़ है, घर में नहीं चाहिए. अरे घर में नहीं चाहिए, अभी तो फ्लैट में टॉयलेट घर में होता है, पहले बाहर बाहर था. अगर पेट हमारा क्लियर नहीं होगा तो हेल्थ के इश्यूज बढ़ जाएंगे. म्हणजे लक्षात येत आहे ना? त्यामुळे मी एकमेव जे टॉयलेटला शुद्ध चांगलं म्हणतो. शुद्ध का? तर तिथे जाऊन तुम्ही मलनिस्सारण करताय, तुमच्या शरीराची एक क्रिया संपवताय. जेवणानंतरची उत्तर क्रिया काय? विसर्जन आहे. भोजन आणि विसर्जन हे शरीराचे मेन रोजचे गुण आहेत. फक्त टॉयलेट कुठे असावं आणि कुठे असलं पाहिजे याचे सुद्धा नियम आहेत. मग टॉयलेट मला कुणी राहू म्हणलेलं आहे, टॉयलेटला कुणी शनी म्हणलेलं आहे, टॉयलेटला अजून कुठल्या ग्रहांची उपदिशा काय काय एक एक नावं दिलेली आहेत. पण मी असं समजतो की टॉयलेट हे चांगलं आहे. पण टॉयलेट कुठे हवं? पश्चिमेला, वायव्येला किंवा मध्य दक्षिणेमध्ये किंवा दक्षिणेच्या शेजारी SSW म्हणजे साऊथ वेस्ट या सेक्शनमध्ये टॉयलेट असणं गरजेचं आहे. बरोबर? हे जर टॉयलेट ईशान्य दिशेला आलं तर काय होणार आहे? काय होणार आहे? काय वाईट होणार आहे? टॉयलेट तर मी चांगलं म्हणतो आहे, बरोबर आहे. आणि ईशान्य दिशेत आलं तर काय होणार आहे? तर ईशान्य दिशेमध्ये पहिला दोष येणार जडत्वाचा. टॉयलेटला 4 भिंती, कमोड, त्याच्यामध्ये आला फ्लश टँक, त्या ठिकाणी आलं पाण्याच्या बादल्या, ड्रम भरून ठेवलेले आहेत, पाणी सगळं एकंदरीत बघतो तर त्या ठिकाणी एक बंद खोली जी 7 बाय 5 फुटाची आहे किंवा 4 बाय 5ची खोली टॉयलेट बाथरूमची असू शकते. जडत्व निर्माण झालं. नंबर 2ची गोष्ट, जे आपण खाल्लेले टाकाऊ पदार्थ आपण टाकतोय ते ईशान्य दिशेमध्ये देवतांच्या क्षेत्रामध्ये विसर्जन करतोय. म्हणजे तिथली जी शिखी देवता आहे किंवा तिथलं आप वत्स पद आहे जे आपल्याला सकारात्मक एनर्जी आणि ऊर्जा देते ते टॉयलेटमध्ये सगळं ड्रेन होणार. म्हणजे ड्रेनेजच्या पाईपलाईन ही शुद्ध पाण्यामध्ये मिसळल्यानंतरनं तुमच्या घरामध्ये अशुद्ध पाण्याचा पुरवठा होणार. म्हणजे ईशान्य दिशेला जर टॉयलेट, गटार, सिंक आलेला आहे किंवा टॉयलेटचं कमोड आलेलं आहे तर त्या ठिकाणी काय होणार? शुद्ध प्रवाह अशुद्ध होणार. म्हणजे टॉयलेटमध्ये घाण पाणी आहे, टाकाऊ पदार्थ ते चांगल्या ऊर्जेमध्ये मिसळून ते घरात येणार आणि आपल्याला शुभ ऊर्जा म्हणजे प्राणशक्ती मिळणार नाही आणि आपल्या घरामध्ये आरोग्याचे प्रॉब्लेम यायला सुरुवात होणार. म्हणून ईशान्य दिशेमध्ये टॉयलेट नको आहे. अनेक जण म्हणतात टॉयलेट जे आहे ते असल्यामुळे, ईशान्येचं टॉयलेट असल्यामुळे कॅन्सर होतो, आजारपण होतात. होऊ शकतात. कुठल्याही प्रकारचा आजार ईशान्येच्या टॉयलेटमुळे होऊ शकतो असं त्याला काही दावा नाही आहे की ईशान्येला कॅन्सरच होतो. ईशान्य दिशा ही शुभ ऊर्जेची आहे. या प्राणशक्ती, नाकातून येणारी जी प्राणशक्ती आहे ती रोखते त्या ठिकाणी. त्यामुळे टॉयलेट हे त्या ठिकाणी नको आहे, हे विषय लक्षात घ्या. कोणी चिकटपट्ट्या लावेल, कोणी तिथे काही यंत्र लावायला लावेल की टॉयलेट चालतं काय वगैरे. तर मी असं म्हणतो की तुम्ही वाईटाची वाट बघू नका की तुमचं चालतंय चालू द्या. अजून कुठं माझं वाईट झालेलं आहे? वर्षानुवर्ष आमच्या घराला ईशान्य टॉयलेट आहे. पण कवच कुंडलं केव्हा वीक होतील, तुटतील सांगता येत नाही. त्यामुळे वाईट होण्याची वाट बघू नका. ईशान्य दिशेचं टॉयलेट यावर कुठलाही उपाय करू नका. तोडफोड करून कमोड काढून टाकणे, टॉयलेट बंद करून टाकणे आणि नवीन फ्लॅट घेत असाल तर ईशान्येला टॉयलेट असलेलं फ्लॅट घेऊ नका. आणि ईशान्य दिशा समजत नसेल तर तुम्ही वास्तू तथास्तू ऑफिसमध्ये प्लॅन पाठवा. प्लॅन पाठवून आपण बघूयात की तिथे नक्की काय विषय आहे. वास्तू विकत घेताना, नवीन बांधताना माझं मार्गदर्शन नक्की घ्या. वास्तू व्हिजिटला मी स्वतः प्रत्यक्ष येत असतो. त्यामुळे या कमेंट बॉक्समध्ये उपाय कळालेला आहे तुम्हाला. कमेंट बॉक्समध्ये टाका की सर आम्हाला ईशान्य दिशेच्या टॉयलेटचा उपाय कळालेला आहे की एक तर काढून टाकणे किंवा असा फ्लॅट विकत नाही घेणे. कारण जगातला कुठलाही वास्तुतज्ञ ईशान्य दिशेच्या टॉयलेटवर उपाय करू शकत नाही, ते चालत नसतात. काढून टाकणे हेच एक महत्त्वाचं
त्यावरती उपाय आहे. त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये टाका व्हिडिओ कसा वाटला. अशाच विविध उपायांवरती आणि विविध प्रश्नांवरती मी तुम्हाला व्हिडिओ पाठवणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, ईशान्य दिशा देवता क्षेत्र आहे. त्या ठिकाणचं टॉयलेट हे आरोग्यहानी करणारं आहे. आरोग्याच्या तक्रारी, हेल्थ वेल्थ प्रॉस्पेरिटी बिघडवणार आहे. पॉझिटिव्ह येणारी ऊर्जा घरातली कट ऑफ करणार आहे. त्यामुळे ईशान्य दिशेला टॉयलेट चालत नाही, चालत नाही, चालत नाही. शुभम भवतु, शुभ आशीर्वाद.